नमस्कार सर्वांना. मी आज तुम्हाला एक वाटी साबुदाण्यामध्ये खूप सारे बुंदी पापड करून दाखवणार आहे. ही अगदी न्यू रेसिपी आहे आणि एक वाटीमध्ये खूप सारे होतात. त्यामुळे आपण हा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे, आपला रेग्युलर साबुदाणा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे जाड बारीक. बघा, या प्रकारे मी असा थोडा जाड बारीकच ठेवलेला आहे साबुदाणा. जास्त बारीक नाही केलेला आहे, रवेदार. कढाई घ्यायची आहे आपल्याला एक, त्यामध्ये हा साबुदाण्याची जी पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला होता ना, त्या वाटीनेच आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये. आधी आपल्याला एक वाटी पाणी टाकून आपल्याला आधी व्यवस्थित गोळ करून घ्यायचा आहे याचा, म्हणजे गिठोड्या पडत नाही. मग आपल्याला पाणी ॲड करायचं यामध्ये. आणि आपण हे जे अंदाजे कोणतंही प्रमाण वापरायचं नाही आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. स्किप केला तर तुम्हाला तुमची रेसिपी चुकू शकते. त्यामुळे बघा, आता हे पाणी मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला साबुदाण्याच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता ना, तर आपल्याला 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आपण एक वाटी पाणी ऑलरेडी ॲड केलं होतं. आता ही 2, 3, 4, 5 आणि 6. तर असं आपल्याला एकदम व्यवस्थित मापानेच करायचं आहे, म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो चुकत नाही आणि हे वर्षभर आपण खूप छान स्टोअर करू शकतो. मी तुम्हाला थोड्याच क्वांटिटीत करून दाखवत आहे, तुम्ही जास्त पण करू शकतात, पण प्रमाण आपलं चुकू द्यायचं नाही आपल्याला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हे, आणि आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण साबुदाणा असतो ना तो खाली लगेच चिटकतो. त्यामुळे आपल्याला हे हलवतच राहायचं आहे शिजेपर्यंत. आणि यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर ते टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी पांढरं मीठ टाकत आहे. चवीनुसार ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिठाचा वापर कमीच करायचा आहे, कारण नंतर खारेपणा येतो वाळवणाच्या पदार्थांना. हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. आता व्यवस्थित हलवत राहायचं आहे असं. हे बघा मैत्रिणींनो, असं घट्ट व्हायला लागलंय छान. होऊ द्यायचं आपल्याला शिजेपर्यंत. 10 मिनटं लागतात एवढ्या मिश्रणाला, त्याच्यामुळे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. एकदम छान घट्ट असं होऊन जातं. हे बघा मैत्रिणींनो, खूप छान झालेलं आहे आपलं मिश्रण, तयार झालेलं आहे. आणि असं एकदम ट्रान्सपरंट दिसतो साबुदाणा लगेच, त्याच्यामुळे लगेच लक्षात येतं की आपलं मिश्रण झालेलं आहे. हे बघा, असं घट्ट होतं एकदम. आता गॅस मी बंद करते. अशी मी 3 ठिकाणी मैत्रिणींनो समप्रमाणात मी हे घेऊन घेतलेलं आहे. आपल्याला यामध्ये कलर ॲड करायचे आहेत, बुंदीसारखे आपल्याला रंगीबेरंगी करायचं आहे. हा मी रेड कलर टाकत आहे. थोडेच कलर टाकायचे आहे आपल्याला. हा ऑरेंज कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे. रंगीबेरंगी खाण्यासाठी खूप छान वाटतं आणि इंटरेस्टिंग. लहान मुलांना तर खूप आवडणार ही रेसिपी, त्यामुळे अशी रंगीबेरंगी नक्की बनवा तुम्ही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं. या प्रकारे बुंदीच्या आकारात आपल्याला अशी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्याच्या कोपऱ्याने आपल्याला व्यवस्थित असं मिश्रण भरायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला असं बारीक तोंड कापून आणि असे व्यवस्थित बुंदीसारखे आपल्याला हे पापड करायचे आहे. आता मी हे लाल कलरमध्ये करत आहे. आता मी सगळे करून घेते. बघू शकतात रंगीबिरंगी बुंदी पापड किती छान झालेले आहे मैत्रिणींनो. जितके दिसायला छान तितके खायला बी खूप छान लागतात हे. तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.